नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या चॅनलमध्ये. आणि सध्या गणपतीचं सुंदर असं वातावरण आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण जे बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत ते म्हणजे मीरा सारंगीच्या घरी आलेलो आहे आपण. नमस्कार. तर काय सांगशील मीरा, कसा आजची दिवसाची सुरुवात झाली, या मंगलमय दिवसाची सुरुवात कशी झाली? सर्वप्रथम तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणेशोत्सव म्हणजे माझा ॲक्च्युली सगळ्यात आवडता सण आहे, कारण त्यामागे बरीच कारणं आहेत. पुणं आणि गणेशोत्सव याचं कनेक्शन मी वेगळं सांगायला नको आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आजच्या दिवसाची सुरुवात म्हणाल तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मी कलावंत पथकामध्ये ढोल वाजवते गेली 5 वर्ष. त्यामुळे सुरुवात त्यापासून झाली. सकाळी 7 वाजता आमचं रिपोर्टिंग होतं, 2 वाजेपर्यंत आमचं वादन चाललं. आमच्याकडे 1.5 दिवसांचे गणपती बसतात. सो आदल्या दिवशी आमची त्याची तयारी झाली होती, म्हणजे डेकोरेशन करणं, मग त्याच्यानंतर बाकी काही गोष्टी लागत असतात आपल्याला, म्हणजे पथकाशी रिलेटेड प्लस या 1.5 दिवसाशी रिलेटेड. सो ती सगळी तयारी मी करून घेतली. आज सकाळी पथकामध्ये गेले आणि यावर्षी माझा मुलगा सूर्या त्याने सुद्धा पथक जॉईन केलं आहे, रुद्रगर्जना. तो तिथे ताशा वाजवतो. त्यामुळे आमची खूप धांदल उडालेली आहे, कारण त्याचं रिपोर्टिंग टाईम 8 होतं, माझं 7 होतं. आणि आज ऑटोज मिळत नाहीत, त्याच्यानंतर पब्लिक ट्रान्सपोर्टची वाट लागलेली असते. सो तो एक आमच्यासाठी मेजर टास्क होता की तिथपर्यंत पोहोचायचं कसं, असं करत करत तो त्याच्या पथकात गेला, मी माझ्या पथकात गेले. मस्तपैकी वादन केलेलं आहे. घरी आल्यानंतर माझ्या सासूबाईंनी केलेला एकदम रुचकर असं जेवण आम्ही केलं. त्यांच्या हातचे मोदक म्हणजे वर्षभर मी त्याची वाट बघत असते. सो छान असं जेवण केलं. मग आराम करून आपल्या संध्याकाळची तयारी, संध्याकाळची आरती मग आम्ही सगळ्यांनी मिळून केली. आणि 1.5 दिवसांचा गणपती असल्यामुळे पहिल्या दिवसाची संध्याकाळ तशी जरा धावपळीची असते, कारण सगळे फ्रेंड्स फॅमिलीज हे याच संध्याकाळी म्हणजे पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी घरी येत असतात. त्यामुळे खूप अशी धावपळ असते, गडबड असते, पण छान वाटतं एकंदरीत. कारण गणेशोत्सव हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे माझा. पण यावर्षी तुझं ढोलवादन हे खास राहिलेलं आहे, कारण का सूर्या हा तुझ्या बरोबर पण त्याने ढोलवादन केलेलं आहे. तर ती मुवमेंट काय होती? खरं सांगू, माझ्यासाठी खूपच प्राऊड मोमेंट होती, कारण मला सुद्धा असं लहानपणापासून वाटायचं की आपण वादन करावं. म्हणजे कायमच लक्ष्मी रोड, कुमठेकर रोडला मिरवणुका बघत आलो, पण जोपर्यंत वाजवलं नव्हतं ना तोपर्यंत ती इच्छा होती, अरे आपण पुणेकर असून ढोल ताशा हातात घेतलेलाच नाही आहे, म्हणजे या मिरवणुकीचा भाग आपण कधीच झालेलो नाही आहोत, ही खंत कायमच मनामध्ये होती. आणि फॉर्च्युनेटली 5 वर्षांपूर्वी कलावंतची प्रॅक्टिस त्यांनी काही दिवसांसाठी गोरेगावमध्ये ठेवली होती. आणि मग तेव्हा मला वाटलं की येस, आता मी पथक जॉईन करू शकते. आणि मी त्यावर्षी पथक जॉईन केलं आणि त्या वर्षापासून मी सलग 5 वर्ष मी वाजवते. यावर्षी म्हणजे मला ही माझी सुप्त इच्छा होती, त्यामुळे मला असं वाटत होतं की माझा मुलगा सूर्या त्यानंसुद्धा योग्य वयामध्ये हे कल्चर अडॉप्ट करावं, अशी माझी खूप इच्छा होती. पण आपण कुठल्याही गोष्टीला म्हणजे कुठली गोष्ट फोर्सफुली करून नाही घेऊ शकत. सो मी त्याला म्हणाले की तुला जॉईन करायचं आहे का वगैरे. सो तो हो म्हणाला. 1-2 दिवस गेला तेव्हा त्याला ॲडजस्ट करायला कारण बाकीची लोकं अगदी पारंगत झालेली होती, छान वाजवत होती, त्यामुळे. आणि तो तसं थोडासा इंट्रोवर्ट आहे, पण हो तो नित्यनियमानं त्याने प्रॅक्टिस केली गेले 1.5 महिने रुद्रगर्जना पथकामध्ये. आणि तो खूप छान तयार झाला आहे आणि त्यांनी छान गणेशोत्सवाचा वादनाचा आनंद घेतला आहे. ही माझ्यासाठी खूपच एक छान आणि समाधानकारक फिलिंग आहे. आणि आपण पाहतो की गणपती 1.5 दिवसाचा असू द्या नाही 10 दिवसाचा असू द्या, पण ती जी गडबड असती, तयारीची धांदळ असती, तर या 1.5 दिवसाच्या गणपतीसाठी तुझ्या आत्तापर्यंत काय तयारी चालू होती? किती दिवसापूर्वी तयारी चालू झाली? ह्याचं प्रामाणिक उत्तर देऊ खरं तर मी काहीच तयारी केली नाही, कारण तुम्हाला माहितीच आहे माझा मुरांबा आणि कुंडली भाग्य हे दोन्ही शोज सुरू आहेत आत्ता. त्यामुळे काय झालं ना, शूटला सुट्टीच नव्हती. त्यामुळे म्हणजे मी आले इकडे परवा, पण पुण्यामध्ये सुद्धा माझं शूटच होतं, त्यामुळे तयारीला वेळ असा मला नाही मिळाला. जी काही तयारी केली आहे माझ्या घरातल्यांनी केली आहे, पण म्हणजे आम्ही काही ड्युटीज अशा वाटून घेतलेल्या असतात आणि प्रत्येकजण आपापल्या ड्युटीज या चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तयारी मी आजची यावर्षी काहीच केली नाही आहे, ज्याचं गिल्ट मला कुठेतरी आहे. आणि तुम्ही हा प्रश्न विचारून त्या गिल्टची मला आठवण करून दिली आहे. पण येस, मी प्रामाणिक उत्तर देईन की मी तयारी काहीच नाही केली. आल्यानंतर डेकोरेशन वगैरे हे तर आपण करतोच, पण या व्यतिरिक्त सगळं घरातल्यांनी केलं आहे आणि मी
जॉईन झाली आहे. पण ज्यावेळेस तुला वेळ असतो, ज्या वर्षी तुला प्रोजेक्ट नसतो, तर त्या वर्षीची तुझी काय तयारी असते किंवा काय तू प्लॅन असतो डोक्यामध्ये की असं डेकोरेशन करायचे किंवा काय करायचं, असं काय प्लॅनिंग कसं पद्धतीने ठरलं ते? ॲक्च्युली आमचा 1.5 दिवसांचा गणपती असतो आणि आम्ही सगळेच जण बिलीव्ह करतो की म्हणजे बेसिक गोष्टींमध्ये बिलीव्ह करतो. आमचं म्हणजे जसं तुम्ही डेकोरेशन बघाल की ते त्याच्यामध्ये आम्ही कुठेही थर्मोकॉल किंवा प्लास्टिक याचा वापर न करता अगदी बेसिक डेकोरेशन आम्ही करत असतो. घरामध्ये अवेलेबल ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींचा वापर करून आम्ही करत असतो. मूर्तीसुद्धा आम्ही शाडूची आणतो, तीसुद्धा आमची ठरलेली असते की पितांबर असलेली एक साधी सात्विक मूर्ती. तर ही तसं बघायला गेलं तर ही खूप मिनिमल तयारी आहे, पण ते म्हणजे ते एकंदरीत ते सगळं मंगलमय वाटतं. सो म्हणजे आमचं हे असंच असतं दरवर्षीचं ठरलेलं. आम्ही भव्य दिव्य देखावे, लाईटिंग्स वगैरे कधीच करत नाही. पण ते प्रत्येक गणपती म्हटलं का मोदकचा विषय येतोच. मग त्या बाबतीत काय आहे, म्हणजे कुकिंगमध्ये कशा पद्धतीने हातभार असतो का फक्त खाण्यापुरता हातभार असतो? हे तुम्ही बरोबर ओळखलं. ॲक्च्युली मला कुकिंग करायला आवडतं ऑनेस्टली, पण हा जो स्वयंपाक असतो ना, म्हणजे आमच्या घरी जेव्हा काही असं स्पेशल असतं आणि काहीतरी स्पेशल बनवायचं असतं तर त्याच्यामध्ये माझा अगदीच खारीचा वाटा असतो. माझ्या सासूबाई सगळं करतात कारण त्या अगदीच सुगरण आहे. त्यांच्या म्हणजे मी फक्त वाढायचंच काम करत असते, मी काही करत नाही आणि खाण्याचं काम प्रामाणिकपणे करते. तो हा जो म्हणजे मोदक तर मी हातच नाही घालू शकत मोदक बनवण्यामध्ये, कारण त्या अप्रतिम बनवतात, त्यामुळे ते मी बनवतच नाही. त्या बनवतात, मी फक्त खायचं काम करते. पण मग जसा इथं गणपती बसतो तसा माहेरी पण गणपती बसतो का? नाही, माझ्या माहेरी हे कल्चरच नाही आहे. म्हणजे मी आत्ता म्हणजे लग्न झाल्यानंतरच गणपती वगैरे हे सगळं मला. तेव्हाचे दिवस कसे होते गणपतीचे, म्हणजे लहानपणीचे गणपती दिवस कसे होते की एका मंडळाला जायचं म्हणा किंवा ग्रुप करून काही ॲक्टिव्हिटी करायला जायचं किंवा? अजून सांगायला आवडेल तुम्हाला, आमच्या मैत्रिणींचा ग्रुप होता. आम्ही आवर्जून आपले मानाचे 5 गणपती आणि जे त्याच्यानंतर भाऊरंगारी, दगडूशेठ गणपती, आपल्या मंडईचा गणपती, हे सगळे जे गणपती आहेत त्यांना आवर्जून सगळेजण मिळून छान नटून थटून दर्शन घ्यायला जायचो. हे आम्ही आजपर्यंत जपलं आहे. आता परवासुद्धा आम्ही आमचा एक महिलांचा ग्रुप आहे आणि आम्ही सगळेजण मिळून म्हणजे साधारण 70-80 बायका असतात, छान आवरून आलेल्या असतात. पहाटे सगळेजण आम्ही भेटतो आणि सगळ्या गणपतींचं दर्शन घेतो. त्यामुळे ते कल्चर आम्ही अजूनपर्यंत जपलं आहे. काय होतं ना, सगळ्यांनाच आवरायला आवडतं, सगळ्यांनाच जायचं असतं, पण एक कुठेतरी असं असतं की आपण एकटा आवरून जर रस्त्यावर बाहेर पडलो तर लोक बघतील आणि अरे नको यार, मग मी एकटी कशी जाणार, मग मिस्टरांना बरोबर न्यायचं तर ते तर सगळीकडे फिरणार नाहीत. हे म्हणजे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत. सो आम्ही असं ते करत असतो. सो तेच आम्ही आत्तापर्यंत कंटिन्यू केलं आहे. सो लहानपणी आमचं ते एक ठरलेलं असायचं आणि शेवटचा दिवस आणि त्याच्या पुढचा दिवस तो लक्ष्मी रोडवर आम्ही गाजवायचो बस. आणि मी जसं बोलले, आम्ही वादन फक्त बघत आलो आहे आणि आता मला असं छान वाटतं की आता त्या वादनाचा भाग मी सुद्धा असते, आता लोक मला बघायला येतात. पण मग आता यावर्षी आता तू ज्यावेळी म्हटली की 2 मालिका ऑलरेडी चालू आहे, स्टार प्रवाहाची असेल किंवा ही मालिका असेल, पण मग यावर्षी गणपती बाप्पाकडे काय असं मागणं तू मागितलेलं आहे की किंवा या येत्या काळासाठी? खरं तर गणपती बाप्पाकडे मी काहीच नाही मागितलं, कारण मला असं वाटतं की ते आपल्यातच आहेत. त्यांना माहिती आहे आपल्याला काय हवं आहे, काय नको आहे, आपल्या इच्छा काय आहेत, आपल्या आकांक्षा काय आहेत आणि आपली लायकी किती आहे, आपण किती कष्ट घेतो आहे, हे सगळं ते बघतायत तिथे बसून. जर तुमची योग्यता असेल, तुमची पात्रता असेल तर ते तुम्हाला ते नक्कीच देतील. यावर मी अगदी खूप जास्त बिलीव्ह करते. त्यामुळे मी कधीच देवाला, बाप्पाला नाही, स्वामींना नाही, काहीच मागत नाही. फक्त डोळे बंद करून शरण जाते, बाकी तुम्ही बघून घ्या. पण ज्या प्रकारे आता आपण पाहतो, आता मी सकाळी पण पाहिलं की बऱ्याच ठिकाणी बोर्ड लागले होते की जी आता प्रकरण स्त्रियांच्या बाबतीत घडलेली आहेत, एखाद्या काही 6 महिन्याच्या काळामध्ये जी घडलेली आहे किंवा ती बऱ्याच वर्षापासून घडतात आहेत पण ती फेसमध्ये येत नाही आहे. तर या निमित्ताने एक स्त्री म्हणून तू गणपती बाप्पाकडे कोणतं असं मागणं मागशील की जे हे समाजासाठी खूप गरजेचं आहे? मी खरं सांगू, आमचं जे फील्ड आहे म्हणजे आमच्यासाठी तर खूपच हे एक भीतीदायक वातावरण आहे. कारण ना आमची येण्याची वेळ असते ना आमची जाण्याची वेळ असते. सगळ्यांकडेच गाड्या असतात असं नाही, पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतात. बरं काय होतं, लोकल जरी म्हटलं तर त्याचं पण टायमिंग आहे. सो तुम्ही अशा इन्सिक्युअर वातावरणामध्ये तुम्ही बाहेर नाही पडू शकत. सो आज आम्ही काय, कोणी काय, सगळ्या स्तरांवरच्या बायकांना घराबाहेर पडताना एक भीती असते. म्हणजे मी तुम्हाला खोटं नाही सांगणार, हे तर महिलांच्या बाबतीत होतं आहे, पण ही सगळी प्रकरणं जेव्हापासून समोर यायला लागली तेव्हापासून मी माझ्या मुलासाठी पण घाबरते. तो जेव्हा बाहेर पडतो, कारण विक्टिम्स मुली पण आहेत, विक्टिम्स मुलं पण आहेत. आणि याचं मुख्य कारण मला असं वाटतं ना की एक म्हणजे हे जे आहेत
हे करणारा जो एक वर्ग आहे त्यांना हे कळलेलं आहे की आपल्याला काही होणार नाही आहे. सो ते जे निर्भीडपणे ह्या सगळ्या गोष्टी करतात. सो मी बाप्पाला फक्त एकच म्हणेन की प्लीज सगळ्यांना आपल्या जीवनाचा आनंद लुटू द्या, असं वातावरण आजूबाजूला असू द्या. मग ती छोटी मुलगी असू दे, एखाद्या आजी असू दे, सगळ्यांनी निर्भीडपणे कशाचीही भीती न बाळगता स्वैराचार सगळीकडे सगळ्यांना जाता यायला पाहिजे असं वातावरण आपल्या आजूबाजूला असावं, एवढंच मला वाटतं. म्हणजे मला मी नेहमी जसं म्हणते की जसं आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही गणपती आपल्या दिवाळीच्या सुट्ट्या किंवा मे महिन्याच्या सुट्ट्या आम्ही घरी कधीच नसायचो. आम्ही दिवसभर बाहेर फिरायचो. पण तेव्हा तर फोन्स नव्हते, तेव्हा तर मोबाईल्स नव्हते. पण आईवडिलांना ही भीती कधीच नसायची की माझी मुलगी अजून आलेली नाही आहे, काही झालं तर नसेल ना. आता कंडिशन अशी आहे की 10 मिनटं जर मुलांनी फोन उचलला नाही किंवा घरातल्यांनी फोन्स उचलले नाहीत तर भीती वाटते, अरे बापरे काही झालं तर नसेल ना. सो मला असं वाटतं की हे आपण किती भीती घेऊन जगतोय रोज, आणि खरंच आपण जगतोय का मग? म्हणजे की त्यांचं बालपण आहे ना. बरं, ते प्रतिकार करण्याच्याही प्रतिकार करण्यासाठी केपेबल पण नाही आहेत. मग अशा वेळी काय करायचं त्या मुलांनी? कसं बाहेर जायचं, कसं शाळेत जायचं, कसं ट्युशन्सना जायचं? पालकांनी त्यांना कुठे कुठे गार्ड करायचं. सो हा प्रश्न आहेच. सो मी एवढंच फक्त बाप्पांना म्हणेन की बाप्पा प्लीज सगळ्यांना आपल्या मनासारखं जीवन जगता यावं असं वातावरण आपल्या समाजामध्ये असतं.